पुढील अध्याय आहे अध्याय 104वा सुवर्ण शिलातीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाय। श्री मार्कंडेय उवाच ततो गच्छेन महीपाल सौवर्णशीलमुत्तमं प्रख्यातमुत्तरे कुले सर्व पाप क्षयं करम। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजेंद्र, त्यानंतर श्री नर्मदाच्या उत्तर तटावर प्रसिद्ध सर्व पापनाशक उत्तम सुवर्णशिला तीर्थास जावे। चौफेर 100 पावले विस्तृत असे मुनींद्वारा स्थापित श्री नर्मदा संगमावर हे दुर्लभ स्थान आहे। राजा, हे पुण्यक्षेत्र पूर्वी सांगितलेल्या स्थानापासून केवळ 1 हात अंतरावर आहे। सुवर्ण तीर्थावर स्नान केल्यावर श्री महेश्वराचे पूजन करावे। श्री सूर्यनारायणाला नमस्कार करून अग्नीत हवन करावे। तूप मिश्रित बेलफळाने अथवा बिल्वपत्राने हे हवन उत्तम आहे। जगन्नाथ माझ्यावर प्रसन्न व्हावेत, माझा रोग दूर व्हावा असे म्हणावे। तिथे ब्राह्मणाला सुवर्णदान केल्यावर जे फल मिळते ते ऐकावे। खूप सुवर्ण देऊन यज्ञाचे जे श्रेष्ठ फल शास्त्रात सांगितले आहे ते संपूर्ण फल इथं सुवर्णदानाने मनुष्याला मिळते। सुवर्णदानाने चित्त शुद्ध होऊन स्वर्ग प्राप्ती होते। 14 इंद्रापर्यंत तो श्री रुद्राचा अनुचर होतो। स्वर्गातून खाली आल्यावर उत्तम कुळात जन्म घेऊन धनधान्य संपन्न होतो। पुन्हा त्या तीर्थाचे स्मरण करावे। हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील सुवर्णशिला तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 104वा अध्याय पूर्ण झाला। आता पुढील अध्याय आहे अध्याय 105वा करंज तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाय। श्री मार्कंडेय उवाच करंजाख्ये ततो गच्छेत सोपवासो जितेंद्रियः तत्र स्नात्वा तु राजेंद्र सर्व पापे हे प्रमुच्यते। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजेंद्र, त्यानंतर उपवास करत जितेंद्रिय होऊन करंज नामक तीर्थास जावे। तेथे स्नान केल्यावर सर्व पापातून मुक्त होतात। तिथे श्री महादेवांची पूजा करून भक्तिपूर्वक सुवर्ण, चांदी, मणी, मोती, पोवळे, पादत्राणे, छत्री, शयनासन, पांघरून आदी दान करावे। इथे केलेले दान निसंशय करोडोपट होते। हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील करंज तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 105वा अध्याय पूर्ण झाला। पुढील अध्याय आहे अध्याय 106वा कामद तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाय। श्री मार्कंडेय उवाच ततो गच्छेन महीपालतीर्थं परम शोभनं सौभाग्यकरणं दिव्यं नरनारी मनोरमम। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजेंद्र, त्यानंतर परमसुंदर सौभाग्यकारी दिव्य स्त्री पुरुषांच्या मनाला आनंदित करणाऱ्या तीर्थास जावे। तिथे स्नान करून श्रीरुद्र उमादेवीची पूजा करणाऱ्या दुर्भाग्यशाली स्त्री पुरुषांचे सौभाग्यवर्धन होते। तृतीयेला दिवसरात्र उपवास करून जितेंद्रिय होऊन सुशील सदाचारी सपत्नीक ब्राह्मणाला भक्तिभावाने निमंत्रित करावे। ब्राह्मणाला चंदनमाळांनी अलंकृत करून वस्त्र धूपादीने पूजित करून खीर खाऊ घालावी। धार्मिक भावनेने प्रेमपूर्वक भोजन देऊन त्यांना प्रदक्षिणा घालावी व म्हणावे, पार्वती देवीसह वृषभध्वज भगवान श्री शंकर माझ्यावर प्रसन्न व्हावेत। हे देवादिदेव श्री महेश, ज्याप्रमाणे आपला भगवती गौरीपासून कधी वियोग होत नाही, त्याप्रमाणे करुणा करा की आमचाही वियोग होऊ नये। याचे जे पुण्य सांगितले आहे ते सर्व श्री शंकराच्या कथनानुसार मी तुम्हाला सांगतो। हे युधिष्ठिर, दुर्भाग्य, दुर्गती, दारिद्र्य, शोक आणि बंधन हे त्यास 7 जन्मा भोगावे लागत नाही। विशेषतः ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला तिथे भक्तीने पंचाग्नी साधन करणारा निसंशय सर्व पापातून मुक्त होतो। सफेद, लाल व पिवळ्या अशा अनेक शुभ वस्त्रांनी विधिपूर्वक ब्राह्मणांची पूजा करून अनेक प्रकारचे उत्तम गंध, पुष्प, शेंदूर, कुंकू व कंठसूत्र आदींनी पूजा करून स्त्रीला गौरीने ब्राह्मणाला शिवरूपात मानून कंकण, कर्णफुले, कंठिका, मुद्रा आदी अलंकार तसेच सप्तधान्यमय भोजनाचे दान करावे। या तीर्थात अजून अन्य दान देणारा पुरुष इथे सर्व दानांनी होणारे पुण्य निसंशय प्राप्त करतो। या तीर्थावर केलेले दान निस्संदेह 1000 पट होते। या पुण्याच्या प्रभावाने तो श्री शंकरा समान सर्वोत्तम भोग प्राप्त करतो।
त्याच्या सौभाग्याची निश्चितच वृद्धी होते. निपुत्रिक पुत्र व निर्धन धन प्राप्त करतो. श्री नर्मदात हे तीर्थ सर्व कामना पूर्ण करणारे असल्यामुळे कामद नावाने प्रसिद्ध झाले. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील कामद तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 106वा अध्याय पूर्ण झाला. पुढील अध्याय आहे 107वा अध्याय 107वा भंडारी तीर्थ महात्म्य वर्णन. भंडारी तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेत राजेंद्र भंडारीर्थम उत्तमं दारिद्र्यच्छेदकरणं युगान्नेकोनविंशतिः. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजेंद्र, त्यानंतर उत्तम भंडारी तीर्थास जावे, जे दारिद्र्याचा नाश करते. जिथे 19 युगापर्यंत कुबेराने तप करून श्री महादेवाला प्रसन्न केले, तसेच थोडे दान करून धनरक्षणाचा अधिकार मिळवला. एखाद्याने तिथे जाऊन भक्तीने स्नान करून स्वतःच्या श्रद्धेनुसार धनदान केल्यास त्याच्या धनाचा नाश होत नाही. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील भंडारी तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 107वा अध्याय पूर्ण झाला. हे कुबेर भंडारी तीर्थ आहे. तर या तीर्थाच्या ठिकाणी कुबेराने तपस्या केलेली आहे. तर हे तीर्थ पण खूप मनोरम आहे, फार छान आहे. पुढील अध्याय आहे अध्याय 108वा रोहिणी सोमनाथ तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेन महिपाल रोहिणी तीर्थमुत्तमं विख्यातं त्रिषु लोकेषु सर्वपाप हरं परम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजा, त्यानंतर त्रैलोक्यात प्रसिद्ध सर्व पापनाशक उत्तम रोहिणी तीर्थास जावे. राजा युधिष्ठिरने सांगितले, ऋषिराज, सर्व पाप विनाशक या रोहिणी तीर्थाचे महात्म्य मी यथार्थ रूपात ऐकू इच्छितो. आपण ते सर्व मला कथन करण्यास योग्य आहात. श्री मार्कंडेय वदले, राजा, प्रलय काळात सर्व स्थावर जंगमाचा विनाश झाल्यावर समुद्रात निद्रित देवाधिदेव चक्रधारीच्या नाभीतून सूर्यमंडला समान कर्णिका व केशराने युक्त पत्रांनी शोभित एक कमळ निघाले. त्या कमळातून चतुर्मुख श्री ब्रह्मदेव उत्पन्न झाले. श्री ब्रह्मदेवाने विचारले, हे देवेश, मी काय करू? मला आज्ञा द्या. देवांचा स्वामी शंख चक्र गदाधारी भगवान संस्कृत भाषेत श्री ब्रह्मदेवाला मधुर वाणीत म्हणाले, हे महाबाहू, तुम्ही माझ्या आज्ञेने सर्वांची उत्पत्ती, स्थिती तसेच संहारयुक्त भूतांचा समुदाय असलेल्या लोकांची सृष्टी करा. हे भरतवंशोत्पन्न राजा, कमलनाभ भगवानाचे हे वचन ऐकून श्री ब्रह्मदेवाने हितार्थ सप्तर्षींचे चिंतन केले. क्रमशः त्या बुद्धिमान पुलस्त्य, पुलह, क्रतु, पाचेतस, वशिष्ठ, भृगु, नारद मुनींचे त्यांनी स्मरण केले. प्राचतेस दक्ष प्रजापती महातेजस्वी होते. हे अनग, प्रजापती दक्षाच्याही 50 कन्या होत्या. हे महाभाग, प्रजापती दक्षने 10 कन्या धर्मला, 13 कन्या कश्यपला व 27 चंद्राला दिल्या. राजा, चंद्राच्या पत्नींमध्ये जी रोहिणी नावाची पत्नी होती ती सर्व पत्नींमध्ये चंद्राला प्रिय नव्हती. यामुळे तिला अतिदुःख झाले आणि तिने वैराग्य स्वीकारून श्री नर्मदा तटावर येऊन खूप तप केले. 1 रात्र, त्रिरात्र, षडरात्र, 12 रात्र, पक्षव्रत व मासव्रत उपवासांनी निज शरीराला कृश करत महिषासुरचा विनाश करणाऱ्या, सर्व आपत्ती दूर करणाऱ्या भगवती देवीची श्री नर्मदा जलात नित्य स्नान करून ती रोहिणी आराधना करत होती. इतके कष्ट करूनही ती प्रसन्न होती. रोहिणीच्या तपस्येने हे राजा, महादेवी नारायणी तिच्यावर प्रसन्न झाली. भगवती म्हणाली, हे सौभाग्यशालिनी, तुझ्या व्रत व नियमांनी मी प्रसन्न आहे. वरदान माग. हे ऐकल्यावर चंद्राची पत्नी रोहिणीने सांगितले, हे माते, जर आपण प्रसन्न आहात तर मी माझ्या पतीची सर्वाधिक प्रिया व्हावी असा वर द्यावा. देवी बदली, असेच होईल असे सांगून मुनींद्वारा स्तुती होत असलेली भक्तवत्सल भवानी तिथे अंतर्धान पावली. त्यावेळी ते तीर्थ रोहिणी तीर्थाच्या नावाने प्रसिद्ध झाले आणि तेव्हापासून रोहिणी सदैव सर्वात परमप्रिया चंद्राची पत्नी झाली.
राजश्रेष्ठ या तीर्थात स्त्री वा पुरुष जो कोणी भक्तिपूर्वक स्नान करतो तो निज पती वा पत्नीला सुप्रिय होतो, जशी चंद्राला रोहिणी प्रिय झाली. त्या तीर्थात जो पुरुष देहत्याग करतो त्याला 7 जन्म दाम्पत्य वियोग कधीच होत नाही. हा श्री स्कंद पुराणातील देवाखंडाच्या पूर्व भागातील रोहिणी सोमनाथ तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 108वा अध्याय पूर्ण झाला. तर रोहिणी का चंद्राला प्रिय आहे, तर तिने तपस्या करून जी चंद्राला अप्रिय होती, परंतु तिने नर्मदा तटी तपस्या केली आणि चंद्राची सर्व परमप्रिय अशी ती झाली. असं हे रोहिणी तीर्थ आहे. पुढील अध्याय आहे अध्याय 109वा सेनापूर चक्रतीर्थ महात्म्य वर्णन. सेनापूर चक्रतीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेत महिपाल चक्रतीर्थममुत्तमं सेनापुरमिति ख्यातं सर्व पाप क्षयं करम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजा, त्यानंतर सर्व पापनाशक सर्वोत्तम सेनापूर नावाने विख्यात चक्रतीर्थास जावे. तिथे देवादिदेव चक्रधारी विष्णू सेनापती पदाच्या अभिषेकासाठी इंद्रादी देवांसह महासेन स्वामी कार्तिकेयला घेऊन आले. दानवांच्या वधासाठी देवतांच्या विजयाकरता विधिपूर्वक भूमिदानाने श्रेष्ठ ब्राह्मणाला संतुष्ट करून शंख, नगारा, ताशे, वीणा, वेणू, मृदंग, झल्लरीच्या मधुर ध्वनीत तिथे स्वामी कार्तिकेयाचे अभिषेकार्थ आगमन झाले. स्वामी कार्तिकेयाचा देवसेनापती पदावर अभिषेकाचा समाचार ऐकून बलगर्वित रुरु नावाचा भयंकर दानव अभिषेकात विघ्न निर्माण करण्यासाठी हत्ती, घोडे, रथ, पायदळासह 10 दिशांना भरती करत तिथे आला. त्याने खरोखरच महायुद्ध केले. शक्ती, तलवार, पाश, गदा, शिंग, तोमर, टंकन, भाला, कर्णिक बाण, नाराच बाण व युद्धास उपयोगी वेश वस्त्रांसहित तो युद्धस्थळी आला. त्यानंतर शत्रू समुदाय विनाशक श्री विष्णूने निज धनुष्यातून सुटलेल्या बाणांच्या आघाताने शत्रुबळ सेना क्षणात नष्ट केली व त्याला मारण्यासाठी चक्र सोडले. मधुदैत्याला मारणाऱ्या भगवान श्री विष्णूच्या हातून सुटलेल्या तीक्ष्ण सुदर्शन चक्राने रुरु दैत्याचे शिर तत्क्षणी कापले. त्यावेळी षडानन स्वामी कार्तिकेयाने अभिषेकात अचानक निर्माण झालेले विघ्न पाहून तिथे न थांबता महातप केले. लोकरक्षक श्री विष्णूचे दैत्य विनाशाकरता सुटलेले सुदर्शन चक्र दानवाचे 2 तुकडे करून निर्मळ जलात पडले. तेव्हापासून विश्वमूर्ती भगवान श्री विष्णूद्वारा सर्व पाप विनाशाकरता रचलेले ते तीर्थ चक्रतीर्थ नावाने प्रसिद्ध झाले. जो चक्रतीर्थावर स्नान करून श्री विष्णूची पूजा करतो त्याला पुंडरीक यज्ञाचे फल प्राप्त होते. जो त्या तीर्थावर स्नान करून सदाचारी, शांत, क्रोधरहित ब्राह्मणाची पूजा करतो तो करोडो दानाचे फल प्राप्त करतो. जो त्या तीर्थावर देहत्याग करतो तो मरणोत्तर जय आदी मंगल शब्दांसह विष्णू लोकात जातो. देव व गंधर्वाने पूजित होऊन तो तिथे यथेच्छ विहार करून पुन्हा इहलोकात येऊन उत्तम विशाल कुळात जन्म घेतो. हे आख्यान पुण्यदायी, पापनाशक, धनदायी व दुःखघातकही आहे. हे महाभाग्यशाली, आता दुसरे चरित्र तू माझ्याकडून ऐक. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील सेनापूर चक्रतीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 109वा अध्याय पूर्ण झाला. तर अशा रीतीने इथे आपण 109 अध्याय पूर्ण केलेले आहेत. उद्या आपण पुढील अध्याय वाचू. तर हे खूप सुंदर अध्याय आहे सर्व काही, आणि ह्या अध्यायांचं पठन करणं, वाचन करणं आणि श्रवण करणं हे सुद्धा अत्यंत पुण्यदायी आहे, असं इथे प्रत्येक अध्यायाच्या शेवटी वारंवार सांगितलेलं आहे. इथं आपण थांबूयात. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.